सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। आजचा दिवस आहे तो अत्यंत आनंदाचा असा क्षण आहे, कारण आज सावंतवाडीकरांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो बरीच वर्ष प्रलंबित राहिला होता। 2018 साली आमच्या स्थानिक आमदार लाडके दीपकभाई केसरकर यांनी या मल्टीस्पेशालिटीसाठी जो निधी आणला होता तो त्याच ठिकाणी थांबून राहिला होता, कारण जे कोर्ट मॅटर चालू होतं त्याचा आज जवळपास सर्वांचा आनंदाचा असा क्षण आहे। आणि आज जो निकाल लागला आहे तो एक इकडच्या सावंतवाडीकरांसाठी व संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आज कोल्हापूर खंडपीठाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी आज मंजुरी दिलेली आहे आणि त्याचा निकाल नुकताच लागलेला आहे। त्याचाच एक आनंदाचा क्षण म्हणून आम्ही आज या ठिकाणी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आणि या संपूर्ण बाबीचा ज्याने अपार मेहनत घेतली ते आमचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांना याचं सर्व श्रेय जातं, कारण कोल्हापूर खंडपीठाकडे ज्यावेळी ही याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर जो कोर्टाचा स्टे आला होता त्यामुळे जे मल्टीस्पेशालिटीचं जे हॉस्पिटलचं बांधकाम होतं ते या ठिकाणी थांबलं होतं, भूमिपूजन झालं होतं, निधीसुद्धा मंजूर झालेला होता, तरी पण पुढची प्रोसेस काही होत नव्हती। तर आज तो दिवस उजाडलेला आहे आणि आज इकडच्या संपूर्ण जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी अशी असल्यामुळे आम्ही आज दीपकभाईंना हे संपूर्ण जे श्रेय आहे ते आमचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांना देतो। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आमच्या रुग्ण कल्याण समितीच्या वतीने तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण स्टाफच्या वतीने मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो, प्रशासनाचे आभार मानतो आणि राजघराण्याचे सुद्धा आभार मानतो, कारण त्यांचं सुद्धा यामध्ये मोलाचं योगदान आहे। त्याचप्रमाणे आज या संपूर्ण प्रोसेसमध्ये इतके वर्ष खोळंबून राहिलेल्या या प्रश्नासाठी जो जनतेमधून जे आवाज उठवत होते त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो। तसेच ह्या संपूर्ण या आज झालेल्या निर्णयाचे श्रेय हे आम्ही आमदार दीपकभाई केसरकर यांना देतोय आणि आज सावंतवाडीमध्ये आम्ही आज मोठ्या प्रमाणात हा आनंदोत्सव साजरा करणार आहोत।